मला थर्ड सांगू द्या एकदा. हा पी ऑर क्यू अँड इथं दिलाय पी ऑर आर. हा आता मला हे सांगा याच्यात स्टेटमेंट किती आहेत? 2 आहेत की 3 आहेत? 3. कुठले 3 आहे सांगा? पी क्यू आणि काय आर. इकडे लक्ष द्यायचं बाळांनो. मला हे सांगा बॉटमा रूलनुसार छोटे छोटे ब्रॅकेट जॉईन करायचे. इकडे बघा काय करतो आपण. सगळ्यात पहिले पी, नंतर काय असतं क्यू, नंतर काय असतं आर. आवाज नको आहे. पी क्यू आर. निगेशन आहे का कुणाचं? बघा नाही आहे. मग इथं काय करायचं सांगा? पी की पी ऑर क्यू? पी ऑर क्यू. ओके. इथं काय असतं? पी की पी ऑर आर? पी ऑर आर. पी ऑर आर असतं बरोबर आहे. सो पी क्यू आर पी ऑर क्यू पी ऑर आर. आणि नंतर सगळ्यात शेवटी काय करायचं? चला कॉलम नंबर टाकू. 1 2 3 4 5. थांबा. हा कॉलम नंबर 4 आणि हा कॉलम नंबर किती? 5. यांच्यामध्ये काय टाकायचं? अँड. म्हणजे कॉलम नंबर किती झाला बोला? 6 झालं. आता मला हे सांगा जेव्हा 3 स्टेटमेंट असतात तेव्हा एंट्रीज किती येतात? 4 एंट्रीज येतात की 8 एंट्रीज येतात? 8. सांगा बरं 8 एंट्रीज कुठल्या कुठल्या येतात सांगा? पीच्या कुठल्या असतात बोला? टी 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 एफ 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 एफ. क्यू आणि आरच्या टी 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 एफ एफ टी एफ एफ. हां टी 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 एफ एफ टी एफ एफ. बरोबर आहे. ओके. पीच्या 4 ट्रू 4 फॉल्स आणि क्यू आरच्या टी टी डी एफ एफ टी एफ एफ. हां टी टी डी एफ एफ टी एफ एफ. चला बोला पी ऑर क्यू काय करायचं? पी ऑर क्यू म्हणजे पी ऑर क्यूचा टेबल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सांगा पी ऑर क्यूचा टेबल काय असतो? टी टी. पी ऑर क्यू मध्ये एकदाच टेबल बघायचा. एकच एंट्री फॉल्स असते. कुठली? एफ एफ वाली. बाकी सगळ्या ट्रू असतात. बरोबर आहे. आणि चला बोला पी ऑर क्यू मध्ये काय करायचं? फटाफट सांगा. हां टी 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 डी टी टी एफ टी टी एफ टी एफ टी टी एफ टी टी एफ एफ आणि एफ एफ एफ. ओके लक्षात ठेवा. चालेल चालेल ना. एकच एंट्री फॉल्स असते. कुठली? एफ एफ. नंतर सांगा पी की पी ऑर क्यू? नाही पी ऑर आर आहे. पुन्हा आर मध्ये काय असतं? एकच एंट्री फॉल्स असते. कुठली? एफ एफ. सांगा पी आणि आर. पी आणि आर. हां टी 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 एफ टी टी एफ टी 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 एफ टी एफ टी. थोडं वर खाली झालंय माझं. एफ एफ एफ. हां एफ टी आणि नंतर एफ एफ एफ. चालेल. एकच एंट्री फॉल्स. 10 वेळ तिकडे बघायचं. तुम्ही एकच लक्षात ठेवायचं एकच एंट्री फॉल्स असते ऑर मध्ये. कुठली? एफ एफ वाली. बाकी सगळ्या ट्रू असतात. चला नंतर काय करायचं? 4 आणि 5 मध्ये अँड आहे. तर अँड मध्ये काय असतं बोला? अँड मध्ये काय असतं बाळांनो? एकच एंट्री ट्रू असतं. कुठली? टी टी. बाकी सगळ्या फॉल्स असतात. टी टी वालीच ट्रू असते. मग सांगा. ओके 4 आणि 5 टी टी वाली ट्रू. हां टी 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 एफ एफ टी एफ एफ एफ. खतम झालं. सांगा टोटोलॉजी आहे कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे? कॉन्टिजन्सी. काहीच नाही आहे बाळांनो. सेम 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 सिंपल. क्वेश्चन नंबर 26 बघा. मी आता तुम्हाला टेबल नाही तयार करून देत. ओके मी तुम्हाला फक्त स्टेटमेंट सुरुवात करून देतो. ठीक आहे. बाकी एंट्रीज तुम्ही द्या. प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्यांनी दिलाय पी कंडिशनल. लक्ष द्या. इथं दिलाय क्यू कंडिशनल आर. हां ए क्यू कंडिशनल आर. इथं दिलाय बाय कंडिशनल. लक्ष द्या. इन ब्रॅकेट इट्स पी अँड क्यू. आवाज नको आहे. पी अँड क्यू. कंडिशनल किती असतं? आर. आणि चला बोला काय करायचं? सांगा काय करायचं? किती स्टेटमेंट आहे? 2 की 3? कुठले? पी क्यू आर. चालेल. चला स्टेप बाय स्टेप बॉटमा रूलनुसार छोटे छोटे ब्रॅकेट जॉईन करणं शिका. हां पहिले पी क्यू आर. आता काय करायचं? श्रावणी बोल ना. मला असं वाटतं आता हा तयार करायचा. क्यू की क्यू कंडिशनल आर? क्यू कंडिशनल आर. नंतर काय करायचं? बोला ना. पी नाही. तुम्ही पागलासारखी असे करू नका. तुम्ही एक एक टर्म पूर्ण कंप्लीट करा ना. सगळंच नका करू. हे बा पी क्यू आर आहे. क्यू कंडिशनल आर आहे. मग एक काम करू नका. पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर हे करून टाका ना. कॉलम नंबर टाकले तरी चालते. चला जाऊ द्या. 1 2 3 4. थांबा. मग काय करायचं? पी म्हणजे कॉलम नंबर 1 आणि क्यू कंडिशनल आर म्हणजे कॉलम नंबर 4. या दोघांमध्ये कोण आहे सांगा? कंडिशनल. म्हणजे हा कॉलम नंबर किती झाला सांगा? 5. म्हणजे इथं पेन्सिल लिहून टाका की हा कॉलम नंबर किती झाला? 5. म्हणजे एक साईड कंप्लीट झाली. हो म्हणा. आता ही साईड कंप्लीट करू. सांगा काय करायचं? पी की पी अँड आर? पी अँड क्यू म्हणजे हा झाला कॉलम नंबर 6. आणि या कॉलम नंबर 6चं आर सोबत म्हणजे कॉलम नंबर 3 सोबत काय? कंडिशनल. म्हणजे हा कॉलम नंबर किती झाला सांगा? 7. मग इथं पेन्सिल लिहून टाका कॉलम नंबर 7. आणि सगळ्यात शेवटी सांगा बरं काय होईल मग?
कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7 यांच्यामध्ये बाय कंडिशनल. कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 7 यांच्यामध्ये कंडिशनल की बाय कंडिशनल? बाय कंडिशनल. हा झाला कॉलम नंबर 8. काय झाला? कॉलम नंबर 8. समजलाय सगळ्यांना? समजलाय सगळ्यांना? ओके, स्टेप बाय स्टेप करा, घाई करू नका. हां, तुम्ही काय कराल? सगळेच कनेक्टिव्ह तयार कराल. मग जॉईन करताना तुम्हाला त्रास होईल. केलं तरी चालते, काही चुकत नसतं तसं. एक एक टर्म करायची. बाकी पुढचं करणं मला नाही वाटत काही मोठी गोष्ट आहे. सांगा किती एंट्रीज जाईल? बोला ना. करता येईल का एंट्रीज? जमेल का? महत्वाचं हे आहे सगळ्यात. करता येईल का सांगा? ओके, चालेल. करून देऊ का? पुढचं बघा. 2 मिनिट थांबा. थांबा 2 मिनिटं. त्यातला सेकंड थांबा रे. सेकंड मध्ये काय दिलाय हे बघा. निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. आवाज नको आहे. निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. पुन्हा दिलाय बाय कंडिशनल इन ब्रॅकेट. इथं दिलाय पी अँड निगेशन क्यू इन ब्रॅकेट और क्यू अँड निगेशन पी इज अ टॉटॉलॉजी. अरे बापरे, तुम्हाला शो करायचं की हे काय म्हणजे शेवटच्या कॉलमच्या एंट्री सगळ्या काय आल्या पाहिजे? ट्रू. आता तर टार्गेटच आहे, आलंच पाहिजे. आपण हे पूर्ण ट्राय करू. चालेल? आणि चला बघा कसं करायचं. एकदा मी लिहिलेला करेक्ट आहे की चेक करा. बरोबर? हां, चला. काय स्टेप बाय स्टेप करायचं सांगा. स्टेटमेंट किती आहे? 2 आहेत की 3 आहेत? 2. कुठले? पी आणि क्यू. चला बोला. हां, पी क्यू. निगेशन आहे का कोणाचं? बघा, इंडिव्हिज्युअल निगेशन आहे. पीचं आहे निगेशन पी. हां, निगेशन क्यू. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4. एक एक साइड क्लियर करायची. पी की पी कंडिशनल क्यू? पी बाय कंडिशनल क्यू. ओके, हा कॉलम नंबर किती आहे? 5. ओके, नंतर हा जो तुमचा पी बाय कंडिशनल क्यू आहे त्याला काय लावायचं? निगेशन. हा कॉलम नंबर किती? 6. हे बघा, तुम्ही डायरेक्ट निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू नाही करू शकत. पहिले पी बाय कंडिशनल क्यू केला, नंतर त्याला काय लावलं? निगेशन. म्हणजे त्याच्या ज्या एंट्री आहेत त्या सगळ्या एंट्री काय करायच्या? चेंज. ट्रूचं आणि फॉल्सचं ट्रू. हे झालं कॉलम नंबर 6. हे बघा, हा झाला कॉलम नंबर 6. बाळानो शांततेत करा. ठीक आहे? हे बघा, हा झाला कॉलम नंबर 6 तुमचा. झाला. मग आता तिकडे बघू आपण. चला लक्ष द्या, आवाज नको आहे. हां, चला या इकडे. सांगा आता काय करायचं? बोला. पीचं अँड आहे कोणासोबत? क्यू की निगेशन क्यू? निगेशन क्यू. हे बघा, पी च निगेशन क्यू सोबत काय सांगा? अँड. हा कॉलम नंबर कुठला झाला सांगा? 7. ओके, इथं प्रेमाने लिहा असं कॉलम नंबर 7. हे असंच आहे ना? हे कॉलम नंबर 7. ठीक आहे? थांबा, हे कॉलम नंबर 7 आहे. ठीक आहे. नंतर काय? क्यूचं अँड कोणासोबत? पी की निगेशन पी? निगेशन पी. हा कॉलम नंबर 8. हा कॉलम नंबर 8. से येस? येस. पहिले काय करून घेऊ सांगा? कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 8चं काय करून टाकायचं? ऑर. म्हणजे याला एक ब्रॅकेट करून टाकू. चालेल ना? याला एक ब्रॅकेट, हा एक कॉलम करून टाकू. म्हणजे कॉलम नंबर 7. सगळ्यांनी लक्ष द्या, फक्त छापायचं बघू नका बरं का, मग नंतर घरी जमणार नाही तुम्हाला. कॉलम नंबर 7 आणि कॉलम नंबर 8 मध्ये काय? ऑर. म्हणजे हा कॉलम नंबर किती झाला? 9. काय झाला? 9. म्हणजे मिळून हा झाला कॉलम नंबर 9 तुमचा. आणि आता तुम्ही मला हे सांगा, सगळ्यात शेवटची एंट्री काय असणार आहे? कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर या दोघांमध्ये बाय कंडिशनल. कॉलम नंबर 6 ओके आणि कॉलम नंबर 9 या दोघांमध्ये बाय कंडिशनल. म्हणजे कॉलम नंबर 10. आवाज नको हा. सांगा आता काय करायचं. आणि तुम्हाला शो करायचं की हा स्टेटमेंट पॅटर्न काय? टॉटॉलॉजी आहे. म्हणजे सगळ्या एंट्री काय आल्या पाहिजे? ट्रू. ते एक मोठं टार्गेट आहे आता. चालेल, चला करू. बरोबर. हां, सांगा. 4च कॉलम राहणार आहे. सांगा कुठले? टी 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 एफ टी 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 एफ एफ टी एफ एफ. से येस. आता माझ्याकडे बघायचं. ओय लक्ष द्या इकडे. हां, निगेशन पी. सांगा पीच्या सगळ्या एंट्री चेंज करा. टीचं एफ, टीचं एफ, एफचं टी, एफचं टी. निगेशन क्यू. टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ, एफचं टी. चला. पी बाय कंडिशनल क्यू म्हणजे काय असतं बोला? पी बाय कंडिशनल क्यू म्हणजे पी आणि क्यू मध्ये काय? बाय कंडिशनल. हे बा, पी आणि क्यू मध्ये बाय कंडिशन. सगळ्यांना माहिती आहे बाय कंडिशन मध्ये एकच आहे, 2च एंट्री फॉल्स असतात. कुठल्या? हे बा, ही ट्रू असते बाळांनो, ही ट्रू आहे. एफ 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 टी 2च एंट्री फॉल्स असतात. कुठल्या? टी एफ आणि एफ टी. आणि चला बोला. चला, पी आणि क्यू मध्ये बाय कंडिशन. टी 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 एफ 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 टी एफ 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 टी. चला. आता हा जो पी बाय कंडिशनल क्यू आहे त्याचं निगेशन. निगेशन म्हणजे समजते का? त्याच्या सगळ्या एंट्री चेंज करायच्या. सांगा. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं फॉल्सचं, ट्रूचं फॉल्स. लक्ष द्या. पी अँड निगेशन क्यू. पी
आणि निगेशन क्यू म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 4 मध्ये अँडचा टेबल बघून घ्या. अँडच्या टेबल मध्ये एकच एंट्री ट्रू असते, कुठली? बाकी सगळ्या फॉल्स. 10 वेळ तिकडे बघायचं नाही, चालेल? एकच एंट्री. हा, पी अँड निगेशन क्यू. हा, पी आणि या निगेशन क्यू एकच एंट्री ट्रू असते, कुठली? टी टी. चला बोला, पी अँड निगेशन क्यू कुठे आहे? हे बघा, पी अँड निगेशन क्यू. हा, टी एफ बोला ना, टी एफ एफ. हा, हे बघा डोळे फिरतात बरं. पी अँड निगेशन क्यू, टी एफ एफ, टी डी एफ एफ आणि एफ टी. ओके, चालेल? एकच एंट्री ट्रू असते, कुठली? टी टी वाली. बस. नंतर पुन्हा क्यू अँड निगेशन पी. क्यू अँड निगेशन पी म्हणजे कुठला कॉलम? कुठला कॉलम? सेकंड अँड थर्ड. पहिला प्रेफरन्स सेकंडला आणि नंतर थर्डला. चला, अँड मध्ये एकच एंट्री ट्रू असते, कुठली? टी टी वाली. हे बा, अँड मध्ये एकच एंट्री ट्रू असते, कुठली? टी टी वाली. आणि चला बोला काय करायचं. हा, सेकंड अँड थर्ड, सेकंड अँड थर्ड, सेकंड अँड थर्ड. हा, चला बोला. हा, क्यू अँड निगेशन पी ना. हा, चला. हा, टी टी. अरे अँड मध्ये एकच एंट्री ट्रू असते, टी टी वाली. बाकी सगळ्या फॉल्स. हा, सांगा. टी एफ. हा, एफ एफ. 6 आणि 7. 6 नाही, 7 आणि 8 मध्ये ऑरचा टेबल काय? ऑर. एकच एंट्री फॉल्स असते, कुठली? एफ एफ वाली. बाकी सगळ्या ट्रू असतात. एकच एंट्री फॉल्स असते. सांगा. 7 आणि 8 एकच एंट्री फॉल्स असते, कुठली? एफ एफ वाली. एफ एफ वाली फॉल्स. हा, एफ एफ. बरोबर. आता 6 आणि 9. 6 आणि 9 यांच्यामध्ये बाय कंडिशनल. बाय कंडिशनलचा टेबल काय असतो? टी एफ एफ टी म्हणजे दोनच एंट्री फॉल्स असतात, टी एफ आणि एफ टी. झालं, टी एफ आणि एफ टी फॉल्स, बाकी सगळ्या ट्रू. हा, टी एफ आणि एफ टी फॉल्स असतात. चला, 6 आणि 9. 6 आणि 9. हा, एफ एफ टी डी टी डी एफ एफ. आले का सगळ्या? बघ ट्रू. टॉटोलॉजी जर प्रेमाने बरोबर केलं तर येतं बरोबर. समजलंय? हे तर उलट टार्गेट होतं की तुम्हाला टॉटोलॉजी आणावंच लागलं. इथं जर का टॉटोलॉजी आलं नसतं तर अवघड आहे. त्यांनी विचारलंय ना बघा, शो दॅट इट इज अ टॉटोलॉजी. टॉटोलॉजी म्हणजे शेवटच्या कॉलमच्या सगळ्या एंट्री काय यायला पाहिजे होत्या? ट्रू यायला पाहिजे होत्या. आल्यात त्या बरोबर. चालेल? तर हे आपण अशा प्रकारे सॉल्व्ह केलं. आणि याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन्स कुठेच पेपरमध्ये पडत नसतात. ॲक्च्युली एवढे अवघडे पडत नाही. मी सगळ्यात अवघडातले अवघड क्वेश्चन टाकले तिथं. पण तुमची प्रॅक्टिस पाहिजे एवढी, म्हणजे तुम्हाला एंट्रन्सला त्रास होणार नाही. समजलाय? ओके, चला. आता त्यातलं कुठला आहे सांगा? थर्ड. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन और नायदर ऑफ टू. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन करता येईल का तुम्हाला? सांगा. येस ऑर नो? येस. ओके, सांगा. त्यातलं तिसरं काय दिलंय? बोला. थर्ड मध्ये काय दिलंय? निगेशन ऑफ पी ऑर क्यू. ओके, कंडिशनल पी अँड इथे काय दिलंय? क्यू ऑर काय? निगेशन क्यू. क्यू ऑर निगेशन क्यू आहे ना. सांगा कसं करणार? सगळ्यात पहिले तर मला असं वाटते याला निगेशन ऑफ पी ऑर क्यू इथं करा अँड, इथं करा पी अँड क्यू ऑर कधी असतं? निगेशन क्यू. आणि याला ब्रॅकेट दिला तरी चालतो बाळांनो. ठीक आहे? ओके, याला ब्रॅकेट दिला तरी चालतो. हां, आणि चला बोला स्टेप बाय स्टेप कसं करायला आता. हां बोला. सगळ्यात पहिले बोला पी क्यू. हां, निगेशन पी. हां, निगेशन क्यू. व्हेरी गुड. हां, निगेशन पी और क्यू. हे बा, निगेशन पी और क्यू. हां बोला. क्यू और निगेशन क्यू. हे बा, क्यू और निगेशन क्यू आहे. अरे ओके नाही. मग एक काम करा, थांबा थांबा. कॉलम नंबर 1 2 3 4 5 6 आणि बोला आता काय करायचं? पी म्हणजे कोण? फर्स्ट. ओके, क्यू आर निगेशन क्यू म्हणजे कोण? क्यू आर निगेशन क्यू. बोला ना. 6. कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 6 मध्ये काय? अँड. म्हणजे कॉलम नंबर किती झाला? 7. आणि सांगा बरं काय होईल मग आता? मग आता मला हे सांगा, हा कुठला कॉलम आहे? हा कुठला आहे? 5. आणि हा कुठला आहे सगळा? 7. म्हणजे 5 आणि 7. 5 आणि 7 मध्ये काय सांगा? कंडिशनल. 5 आणि 7 मध्ये कंडिशनल. कंडिशनल म्हणजे काय सांगा? 8. अरे ओके नाही. 5 आणि 7 मध्ये जेव्हा कंडिशनल आहे तेव्हा काय तर सांगा? 8. काय तर 8. करता येईल का तुम्हाला? सांगा. येस ऑर नो? येस. ओके, नेक्स्ट. 4th. ओके, बाकी तर तुम्हाला 4थं करता येईल. चालेल? अरे ओके नाही. येस. चला करून दाखवा लवकर. चला सुरू करा लवकर, फास्ट. होमवर्कला बघा किती क्वेश्चन्स आहेत. केलं म्हणूच नका. होमवर्कला बघा, मरताच तुम्ही. आता होमवर्कला 1-2 मिनिटं एक काम करा. होमवर्कला काही काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाल्या आहेत. मी सांगतो, तुम्ही पेज नंबर 12 काढा.
काढलं पेज नंबर 12 लवकर काढलाय का? आता तिथं बघा होमवर्कला त्यातला क्वेश्चन नंबर 6 काढा. पेज टाईप 6 काढा पहिले. टाईप 6 ट्रूथ टेबल आहे त्यातला क्वेश्चन 13 नंबरचा क्वेश्चन आहे त्यातला क्वेश्चन नंबर 6 बघा काय सांगा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय पी की पी अँड क्यू आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू की क्यू ऑर निगेशन पी. पण मधात काही दिलंच नाहीये तर ते प्रिंटिंग आहे. तुम्हाला वाटेल तर कुठलाही कनेक्टिव्ह घ्या. कुठला घेता? अँड घ्या. चला अँड घ्या ऑर घ्या कंडिशनल घ्या बाय कंडिशनल घ्या. यू कॅन टेक एनिथिंग. 6 मधला 6 समजते का? हां इथे टाका मधात कुठला तरी अँड टाका ऑर टाका तुम्हाला. तर असं एखाद्या वेळी जर का झालं असेल जसं ओके 15 नंबरचा क्वेश्चन बघा 15 मध्ये झालाय सांगा. 12 नाही 15 आहे का? पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी आणि क्यूच्या मधात काहीच दिलेलं नाहीये तर काहीतरी असेल ना. ऑर टाका. चला क्वेश्चन नंबर 14 काढा. नेक्स्ट पेजवर क्वेश्चन नंबर 14 आहे बघा. 14 मधला पहिलाच क्वेश्चन. दोन वेगवेगळे ब्रॅकेट दिले आणि दोन ब्रॅकेटच्या मधात काय काहीच नाही. तर असं जर असेल तर तुमच्या मनाने कुठलाही कनेक्टिव्ह टाका तुम्ही तिथं. चालेल काही प्रॉब्लेम नाही. अरे समजेल का? येस. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. हे होमवर्क तुम्हाला करायचं आहे सगळ्यांना. ओके आता इकडे बघायचं. बॅक टू पवेलियन. आपले किती टाईप झाले सांगा? 6. ओके टाईप नंबर 7 काढा आता. टाईप नंबर 7. हां तुम्ही मला हे सांगा टाईप नंबर 7 मध्ये काय दिलाय बोला. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. हां काय असतं लॉजिकल इक्विव्हॅलन्स? आता सेम टाईपचे क्वेश्चन आहे फक्त थोडंफार चेंज करावं लागतं. बघा काय दिलंय बघा 6 मध्ये. युझिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. खाली दिलेले लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचे. त्यातला पहिला क्वेश्चन नंबर 27 मधला पहिला तुम्हाला दिलाय पी अँड क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन क्यू. थांबा रे काहीच करायचं नाही. ज्यांना ट्रूथ टेबलची प्रॅक्टिस बरोबर आहे त्यांना त्रास होणार नाही. इकडे लक्ष द्या. आता मी काय करतो. हां पी अँड क्यू लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन क्यू. काय करायचं? चला ट्रूथ टेबल तयार करा. आपल्याला वाटतो तसा ट्रूथ टेबल तयार करा. चला करा सांगा. हां बोला सुरुवात. पी हां क्यू हां निगेशन क्यू. व्हेरी गुड. हां इंडिव्हिज्युअल निगेशन क्यूच आहे पीचं नाही आहे. हां बोला पी अँड क्यू. चला कॉलम नंबर टाकून देऊ आपण. हां 1 2 3 4 चालेल. आता बोला पीचं कंडिशनल घ्यायचं आहे निगेशन क्यू सोबत. पीचं कंडिशनल निगेशन क्यू सोबत चालेल. म्हणजे हा कॉलम नंबर किती 5. आणि नंतर काय करायचं हे जे पीचं कंडिशनल निगेशन क्यू सोबत आहे त्याचं काय घ्यायचं निगेशन. हा कॉलम नंबर किती 6. आता फक्त इथं करायचं काय असतं. आता तुम्हाला ट्रूथ टेबल नाही बोलवलं आहे विचारायला. तुम्हाला म्हणतात हे दाखवा की हे LHS इक्वल्स टू RHS आहे. त्याला म्हणतात लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू. जेव्हा तुम्ही 3 साइन देतात व्हॉट इज द मिनिंग ऑफ 3 साइन्स? लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू. इक्वल टू नाही लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू. चालेल मग काय करायचं LHS म्हणजे पी अँड क्यू दॅट इज अ कॉलम नंबर 4. याला पहिलेच पेन्सिलने असं करून घ्यायचं नंतर त्रास होतो. आणि निगेशन ऑफ पी कंडिशन निगेशन क्यू म्हणजे कॉलम नंबर 6 म्हणजे झाली RHS. टेबल तयार करायच्या आधीच हे करून घ्यायचं. आणि मी तर सगळं व्हायच्या आधीच लिहितो काय ऑल एंट्रीज. थांबा रे इन कॉलम नंबर किती 4 का बरं? कारण की LHS आहे. अँड कॉलम नंबर किती 6 का बरं 6? कारण की RHS आहे. आर आयडेंटिकल. हेन्स ओके गिवन कंपाउंड स्टेटमेंट आवाज गिवन कंपाउंड स्टेटमेंट इज लॉजिकली इक्विव्हॅलंट. खतम सगळं व्हायच्या आधीच. काबर कॉलम मी काबर असे बॉक्स केले समजलं? कारण की हे कोण आहे LHS आणि ही कोण आहे RHS. फक्त माझं टार्गेट एवढंच आहे आता LHS आणि RHSच्या एंट्रीज काय आल्या पाहिजे सेम आल्या आणि येतात त्या. तुम्ही डोकं नाही लावायचं. तुम्हाला जसं शिकवलं तसं करायचं नॉर्मल ट्रूथ टेबल सारखं चालेल. फक्त मागचा टाईप आणि या टाईपमध्ये डिफरन्स काय समजलं? कारण तिथं फक्त कंपाऊंड स्टेटमेंट काढायचं असते आणि इथं काय करायचं आहे लॉजिकली इक्विव्हॅलन्स दाखवायचं बस. ओके चला बोला सांगा. दोनच स्टेटमेंट असेल तर T T T F F T
एफ एफ चला बोला क्यू आहे की निगेशन क्यू आहे चला क्यूच्या सगळ्या एंट्री चेंज करा टीचं एफ एफचं टीचं एफचं टी सांगा पी आहे की पी अँड क्यू आहे पी अँड क्यू पी आणि क्यू मध्ये अँड सांगा बरं अँड काय असतं जा अँड मध्ये बघा काय असतं टी एफ 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 अरे ओके नाही एकच एंट्री ट्रू असते कुठली टी टी वाली सांगा टी 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 एफ 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 टी एफ 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 खतम पी कंडिशनल निगेशन क्यू पी कंडिशनल निगेशन क्यू पी कंडिशनल निगेशन क्यू म्हणजे कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 3 मध्ये काय कंडिशनल आता कंडिशनल म्हणजे सगळ्यांना समजलं पाहिजे कंडिशनल मध्ये एकच एंट्री फॉल्स असते कुठली सेकंड नंबरची कुठली टी एफ वाली बाकी सगळ्या ट्रू असतात ओके हां चला टी एफ एकच एंट्री फॉल्स असते कुठली सेकंड नंबर कुठली टी एफ बरं आहे हां टी एफ एफ टी डी टी एफ एफ टी आणि एफ टी टी खतम बरं आहे आणि त्यानंतर काय तुमचं जे पी कंडिशनल निगेशन क्यू आलं हे त्याचं काय घ्यायचं आहे निगेशन त्याचं निगेशन म्हणजे त्याची एंट्री काय करायची आहे चेंज सांगा एफचं टी टीचं आता बॉक्समधले एंट्रीज बघा सेम आहेत का टी एफ 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 टी एफ 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 ऑल द एंट्रीज इन द कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 आर आयडेंटिकल हेन्स द गिवन स्टेटमेंट इज लॉजिकल म्हणजे टाईप नंबर 6 आणि टाईप नंबर 7 मध्ये डिफरन्स समजला काय टाईप नंबर 6 मध्ये कंपाऊंड स्टेटमेंटचे स्टेटमेंट तयार करतो इथं काय दाखवायचं असते लॉजिकली इक्विव्हॅलन्स टेबल तर तयार करावाच लागतो हो ना ओके चल घ्या त्यातलं सेकंड लवकर सांगा सेकंड काय दिलाय बोला ए पी कंडिशनल क्यू आहे की पी बाय कंडिशनल क्यू आहे पी बाय कंडिशनल क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलन्स टू बोला काय पी अँड क्यू हां और बोला निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि चला बोला आता काय करायचं ए चला बोला काय करायचं हां कम ऑन एव्हरीवन चला बोला काय करायचं हां सुरुवात हां पी हां क्यू हां निगेशन पी हां निगेशन क्यू हां पी बाय कंडिशनल क्यू हां पी अँड क्यू व्हेरी गुड आय एम रिअली प्राऊड ऑफ यू गाईज कम ऑन निगेशन पी अँड निगेशन क्यू पण थांबा आता 1 2 3 4 5 6 7 आणि आता बोला 6 आणि 7 मध्ये और म्हणजे किती ए आणि कुठले कॉलम रे एलएचएस कोण आहे एलएचएस म्हणजे कॉलम नंबर किती आहे एलएचएस म्हणजे कॉलम नंबर किती आहे 5 आणि आरएचएस म्हणजे कॉलम नंबर किती आहे अरे बोला ना आरएचएस म्हणजे कॉलम नंबर किती आहे 8 सांगा या दोघांची एंट्रीज डिफरंट आहे की सेम आहे सेम म्हणजे सेम आहे की आणावं लागतील करता येईल का शेवटी तर टेबलच तयार करायचं आहे ना हो की नाही येस चला लागा कामी लागा त्याच्या पुढचं बघा बरं जमेल का त्यातला 30 नंबरचा क्वेश्चन नाही करायचा फक्त कुठला 30 नंबरचा त्याला क्रॉस करा यू डोंट हॅव टू सॉल्व इट लॉजिकली इक्विव्हॅलन्स समजलं तुम्हाला काय ओके चला करा बरं सुरू बाळांनो ज्यांचं झालं असेल त्यांनी लॉजिकली इक्विव्हॅलन्स करा ज्यांचं नसेल झालं त्यांनी इथून स्टार्ट करा चला हां चला लवकर फास्ट लवकर साईज केलं का काही घरी खरं लवकर समजलाय रे घरी होमवर्क केले का तू कुठल्या टाईपमध्ये का बरं अबसेंट होता तू क्लासला होमवर्क आणि ते ट्रूथ टेबलचं ट्रूथ टेबल कुठे आहे चल कर लवकर ते लिहिताना बरोबर लिहा नाही तर होमवर्क आणि क्लासवर तुमचं तुम्हाला समजणार नाही चला लवकर फास्ट जमते मला ठीक करा लवकर